मंडळी एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतात तशा प्रकारे आपल्याकडे गेल्या काही दिवसात घटना घडल्या. मजाक म्हणून सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीनं देशात धुमाकूळ घातला आणि आता आंदोलन संपलं, राजीनामा झाला आणि आता सुरू झाले पडद्यामागचे कार्यक्रम. आंदोलनात सहभागी होऊन पंतप्रधानांना शिवीगाळ करणाऱ्या पोरांचा शोधून शोधून कार्यक्रम केला जातोय. आता या आंदोलनाचा प्रमुख चेहरा आणि कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके तरी या सगळ्यातून कसा काय वाचणार? आंदोलन संपल्यापासून अनेक जण अभिजित दिपकेच्या पाठीमागे अक्षरशः हात धुवून लागले आहेत. मीडियावाले रोज त्याच्या घरी जाऊन त्याच्या मुलाखती घेत आहेत. कुणी आंदोलनासाठी पैसा कुठून उभा केला असा प्रश्न विचारत आहेत, तर कुणी अमेरिकेत त्याच्या वडिलांचा पगार काढून अभिजितला अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवायला पैसा कसा उभा केला असे प्रश्न विचारत आहेत. या सगळ्यामुळे अभिजित दिपके सोबत पुढे काय होणार, कॉकरोच जनता पार्टीचं पुढं काय होणार, अभिजितला अडचणीत अडकवण्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं, भाजप आता पुढे कोणती रणनीती आखू शकतं आणि दुसरीकडे स्वतः अभिजित दिपके पुढे काय करण्याच्या तयारीत आहेत, या सगळ्याच प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, एका आंदोलनातून संपूर्ण देशात चर्चेत आलेला चेहरा म्हणजे अभिजित दिपके आणि त्याची कॉकरोच जनता पार्टी. जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं आणि अभिजित दिपकेच्या मागे अनेक संकट फिरू लागली. कधी त्याला थेट धमक्या देण्यात आल्या, तर कधी त्याच्यावर वेगवेगळ्या केसेस दाखल करण्यात आल्या. अलीकडेच अमित तिवारी नामक आरटीआय कार्यकर्त्यानं अभिजितच्या विरोधात 3 वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यातील पहिली तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की सीजेपी स्वतःला राजकीय पक्ष नसल्याचं सांगत असली तरी तिचं वर्तन राजकीय पक्षाप्रमाणे आहे. आंदोलन, पत्रकार परिषद, निधी संकलन आणि सार्वजनिक राजकीय भूमिका यामुळे जर संघटना प्रत्यक्षात राजकीय पक्षासारखी काम करत असेल, तर तिने संबंधित कायद्यानुसार नोंदणी करायला हवी होती, असा तक्रारदाराचा दावा आहे. दुसरा मोठा मुद्दा म्हणजे निधीचा. कपिल सिब्बल यांनी सीजेपीला 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. या निधीच्या व्यवहाराबाबत जीएसटी आणि आर्थिक नियमांचं पालन झालं का, याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. हा आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झालेला नाही, मात्र चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तिसरा आरोप थेट अभिजित दिपके याच्या कुटुंबाशी संबंधित आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार दिपके यांचे वडील सरकारी सेवेत कनिष्ठ अभियंता होते. त्यांच्या अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च मोठा असल्यानं उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता आहे का, याची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या अभिजित दिपके याच्यावर न्यायालयानं कुठलाही दोष निश्चित केलेला नसला तरी त्यांच्या विरोधात विविध पातळ्यांवर तक्रारी तर दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात त्यांना कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागू शकतो अशी शक्यता आहे. पण असं असूनही अभिजित दिपके शांत बसलेले नाहीत. काल परवाच एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलंय की आंदोलन संपलेलं नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा संघर्ष अजूनही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. सध्याची परिस्थिती पाहिली तर सीजेपी समोर 3 मोठी आव्हानं आहेत. पहिलं म्हणजे कायदेशीर लढाई. जर निवडणूक आयोग, कर विभाग किंवा इतर यंत्रणांनी तक्रारींची दखल घेतली तर संघटनेला आणि तिच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्र सादर करावी लागू शकतात. चौकशी सुरू झाली तर आंदोलनाऐवजी वेळ आणि ऊर्जा कायदेशीर प्रक्रियेत खर्च होण्याची शक्यता आहे. दुसरं आव्हान म्हणजे जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवणं. आंदोलनाच्या काळात लाखो विद्यार्थ्यांनी सीजेपीवर विश्वास दाखवला. पण आता आंदोलन संपल्यावर ज्या प्रकारे आंदोलकांना शोधून शोधून टार्गेट केलं जात आहे, त्यात कॉकरोच जनता पार्टी नेमकी काय भूमिका घेणार, ज्यानं विद्यार्थ्यांचा संघटनेवरील विश्वास कायम राहील. त्यानंतर तिसरं आव्हान म्हणजे आंदोलन जिवंत ठेवणं. कोणतंही आंदोलन एखाद्या मोठ्या घटनेनंतर हळूहळू थंडावत जातं. त्यामुळे सीजेपीला नवीन मुद्दे, नवीन मोहिमा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग कायम ठेवण्यासाठी सातत्यानं काम करावं लागेल. अन्यथा सोशल मीडियावरची लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जनआंदोलन यात मोठा फरक पडू शकतो. साहजिकच सीजेपीच्या प्रमुख चेहऱ्यांवर आता विशेष लक्ष ठेवलं जाईल. त्यामुळे त्यांनी भविष्यात येणाऱ्या संकटांना अगोदरच ओळखून त्याप्रमाणे नियोजन केलं पाहिजे असं बोललं जात आहे. आता अभिजित दिपकेंच्या वडिलांचा पगार किती आणि त्यांनी अभिजितला अमेरिकेत शिक्षणासाठी कसं पाठवलं, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. किंवा त्याला भाजपात प्रवेश कर अशा धमक्या सुद्धा दिल्या जात आहेत.
यावरूनच लक्षात येतंय की अभिजितचा यापुढचा प्रवास आता सोपा राहिलेला नाहीये. आता प्रश्न असा आहे की अभिजित दिपके पुढे नेमकं काय करणार आहेत? हा फक्त पहिला टप्पा होता आणि पुढे अजून मोठा संघर्ष होऊ शकतो असा संदेश त्यांनी दिला आहे. दिपके यांनी स्पष्टपणे सांगितलं की सरकारने नवीन पेपर लीक कायदा आणला असला तरी तो विद्यार्थ्यांच्या मूळ मागण्या पूर्ण करणारा नाहीये. त्यांच्या मते सरकारचा भर पेपर लीक झाल्यानंतर शिक्षा देण्यावर आहे. पण पेपर लीक होणारच नाही यासाठी आवश्यक बदल अजूनही झालेले नाही आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेत व्यापक सुधारणा, एनटीए मध्ये संरचनात्मक बदल आणि जबाबदारी निश्चित करण्याची त्यांची मागणी कायम असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय त्यांनी आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही पुन्हा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार जर सरकारने शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेतली नाही तर ते पुन्हा रस्त्यावर उतरतील. मात्र यासाठी कोणती तारीख किंवा निश्चित कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला नाहीये. मुलाखतीत दिपके यांनी सरकार आणि भाजपवर अनेक गंभीर आरोपही केले. 20 जुलैच्या आंदोलनादरम्यान हिंसा घडवण्यासाठी काही लोक मुद्दाम पाठवण्यात आले होते असा दावा त्यांनी केला. त्यांनी असा आरोपही केला की आंदोलनात गोंधळ निर्माण करण्यासाठी बाहेरील लोकांचा वापर करण्यात आला. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर भाजप किंवा सरकार यांची रणनीती आता बदलू शकते. आतापर्यंत आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया दिल्या गेल्या, पण आता लक्ष थेट अभिजित दिपके आणि सीजेपी वर केंद्रित होण्याची शक्यता आहे. विविध तक्रारींच्या आधारे चौकशी सुरू झाल्यास त्याचा राजकीय आणि कायदेशीर दोन्ही परिणाम होऊ शकतो. जर निवडणूक आयोग, संबंधित कर विभाग किंवा राज्य सरकारकडून प्राथमिक चौकशी सुरू झाली तर सीजेपीला कागदपत्रे, निधीचे स्रोत आणि संघटनेच्या कामकाजाबाबत स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं. त्याचप्रमाणे अभिजितच्या वडिलांच्या उत्पन्न आणि मालमत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरही चौकशी होऊ शकते. आता भाजप काय करू शकतं याचं निश्चित उत्तर कोणाकडेही नाहीये. पण आतापर्यंतच्या राजकीय घडामोडी पाहता काही शक्यता या नाकारता येत नाहीत. पहिली शक्यता म्हणजे कायदेशीर प्रक्रियेला पूर्ण वेग मिळू शकतो. जर दाखल झालेल्या तक्रारींमध्ये प्राथमिक तथ्य आढळली तर चौकशी पुढे जाऊ शकते. दुसरी शक्यता म्हणजे सीजेपीच्या आर्थिक व्यवहार, संघटनात्मक रचना आणि निधी उभारणीवर अधिक लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं. तिसरी शक्यता म्हणजे राजकीय पातळीवर सीजेपीला विरोधी पक्षांशी जोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या आंदोलनाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. मात्र या सर्व केवळ संभाव्य रणनीती आहेत. दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके यांची भूमिकाही तितकीच स्पष्ट दिसते. त्यांच्या मुलाखतींनुसार विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत, परीक्षा व्यवस्थेत व्यापक बदल झाले नाहीत आणि त्यांच्या इतर मागण्यांवर निर्णय झाला नाही तर ते पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास तयार आहेत. आता खरी परीक्षा केवळ सरकारची नाही तर अभिजित दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीची आहे. आंदोलनातून मिळालेली लोकप्रियता ते टिकवू शकतील का? त्यांच्यावरील आरोपांना ते ठोस उत्तर देतील का? आणि भाजप या संपूर्ण प्रकरणाला कोणतं राजकीय वळण देईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळातच मिळणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतंय? भाजपा आता अभिजित दिपके बाबत काय ऍक्शन घेऊ शकतं आणि अभिजित दिपकेने पुन्हा एखादं आंदोलन केलं तर त्याला पहिल्या आंदोलनासारखा प्रतिसाद मिळेल का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.